संतश्रेष्ठ ज्ञानोबांच्या भूमीमध्ये उपस्थित सर्व संत महंत या संतांच्या भूमीमध्ये संतांचा विचार, संतांचा त्याग, संतांची तपोभूमी वाचली पाहिजे या उदात्त भावनेतून एकसंघ झालेला सर्व वारकरी संप्रदायाचे प्रमुख आज या धर्मपरिषदेच्या अनुषंगाने आता सर्व संत महंतांचे झाल्याच्या नंतर मी एक छोटंसं मुलगा यावं आणि इथं काही अभिवचन करावं इतपत मोठा जरी नसलो तरी ज्ञानोबा तुकोबांचा वारसा वैचारिक परंपरा आहे. ती वैचारिक परंपरा आज या ठिकाणी राहिली पाहिजे. ती कशासाठी जगली पाहिजे, कशासाठी हा विचार जिवंत राहिला पाहिजे आणि का भामचंद्र गडावरच हा या ठिकाणी आघात केला जातोय. तर हा भामचंद्र गडावर नाही, भूमीवर नाही, ते एका विचारधारेवर आघात केला जात आहे. राष्ट्रसंत तुकोबांचा विचार हजारो पिढ्यांपर्यंत जिवंत राहिला पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही झटतोय. तर तो राष्ट्रसंतांचा विचार येणाऱ्या पिढ्यांपर्यंत गेला नाही पाहिजे यासाठी काही समाजातल्या अपप्रवृत्ती ते थांबवण्याचं काम करत आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र आलोय. आज राष्ट्रसंत तुकोबांच्या सांगण्याप्रमाणे गुणती हे जन देखविना डोळा म्हणून तसे कळवळा या उदात्त भावनेतून बाबाजींनी हे कार्य हाती घेतलं. ते कार्य हाती घेतल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं जेव्हा देऊळची कंपनी त्या ठिकाणी स्थापित होत होती त्या टायमाला सर्वप्रथम ज्ञानोबांच्या समाधीस्थळी पेट्रोलची कॅन घेऊन जायची आणि ज्ञानोबाला सांगायचं की महाराज आजपर्यंत लढलो, सत्यानं लढलो, संघर्षानं लढलो, न्यायानं लढलो, परंतु आता अत्याचार आणि हुकुमशाही वाढली आहे म्हणून हे पेट्रोलची कॅन घेऊन ज्या कलेक्टरनं आदेश दिला त्या कलेक्टरचं कार्यालय जाळण्यासाठी मी निघालो आहे हे म्हणणारे प्रथम महाराज आज या ठिकाणी ह्या भूमीचं रक्षण करण्यासाठी तुमच्या आमच्यापर्यंत जिवंत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. जिवंत असणं खूप मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट नाही आहे. आज त्याच मधुसूदन महाराजांना पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्या पाठीशी तुम्ही आम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण का आज कालनेमींचं जिकडं तिकडं वातावरण आहे. या कालनेमींच्या प्रवाहामध्ये एका बाजूला कुठंतरी पसायदानाच्या हॉलमध्ये महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून मोजके 50-100 संत महंत जमा होता. कारण ही धर्मांची औलाद आहे, ही धर्म पाळणाऱ्यांची औलाद आहे म्हणून ती संख्येनं कमी आहे. आणि आज कालनेमी ज्या तुकोबांच्या वचनावर, तुकोबांच्या अभंगावर पोट भरता ते कालनेमी आज तुकोबांच्या भामचंद्र गळासाठी, भंडारा गळासाठी शब्द त्यांच्या कीर्तनातून, प्रवचनातून बोलू शकत नाही की कालनेमीची औलाद आहे. हे या धर्मपीठावरून आज या ठिकाणी मी जाहीर करावं लागेल. कारण चांगल्याला चांगलं, वागल्याला वागलं म्हणणाऱ्यांची औलाद तुकोबांनी निर्माण केली. आम्ही जर त्या तुकोबांचे पाईक आहे तर आम्हा घराधनं शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे करून शब्दांचीच यत्ने ही परखड भूमिका तुम्हाला आम्हाला आज घेता आली पाहिजे. ती भूमिका घेण्याचं सामर्थ्य आम्ही जरी संख्येनं कमी असलो तरी ते आमच्यात आहे. कारण इतिहास त्यांचाच लिहिला जातो ज्यांनी लागून चालन केलं नाही. इतिहास त्यांचाच लिहिला जातो जी संघर्षाच्या बाजूने उभे राहिले, जे सत्याच्या बाजूने उभे राहिले. म्हणून आज तो तुकोबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी बाबाजींनी जो लढा उभारला त्या लढ्यासाठी सर्वप्रथम आपण काय करू शकतो. आज बघा प्रत्येकजण, आपण आता 3.5 तास झाले जवळपास प्रत्येकजण ऐकत आहे, प्रत्येकजण व्यक्त होत आहे, प्रत्येकजण बोलत आहे. ते नुसते काही इथं स्क्रिप्ट नाही, कोणता कागद नाही, कोणता पुस्तक वाचून कोणी बोलत नाही. हे अंतर्मनातले भाव आहे, हा अंतर्मनातला उद्रेक आहे. आणि तो अंतर्मनातला भाव, अंतर्मनातला उद्रेक हे कालनेमीचं सरकार उठवून फेकण्यासाठी पुरेसं आहे. आणि आपण सर्वांनी एका ताकदीनं, परंतु कसं बेभान होऊन आपल्याला लढायचं नाही. वकील असल्यामुळे थोडीशी स्ट्रॅटर्जी आपली असली पाहिजे, त्या मताचा मी आहे. कायदेशीर कारवाई कोणती आपल्यावर न होता या सरकारला कसं नामोहरम करायचं, कशी स्ट्रॅटर्जी आपल्या आंदोलनाची असली पाहिजे. आंदोलन म्हणजे एक लढाई आहे महाराज. आजच्या काळात ही लढाई लढत असताना आपण कोणत्या पद्धतीने लढावतो. 10 मार्चच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 50, 100, 200, 500, 1000 वारकऱ्यांचा मोर्चा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात गेला पाहिजे. तिथं रितसर निवेदन दिलं गेलं पाहिजे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून
10 मार्चची जनजागृती आपल्याकडून झाली पाहिजे, जेणेकरून सरकारला आपला इशारा तिथपर्यंत जाईल. 23 मार्चपासून अधिवेशन सरकारचं सुरू होत आहे, तर 23 मार्चला पहिल्या अधिवेशनाच्या दिवशी आपलं गाथा आंदोलन सुरू असताना आझाद मैदानापासून विधिमंडळापर्यंत वारकऱ्यांच्या वतीने लोटांगण आंदोलन करू आणि या सरकारच्या समोर आपण आपला उद्रेक व्यक्त करू, ही एक आशा या आजच्या धर्मपीठाच्या वतीने व्यक्त करतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. माऊली म्हणते बोलिले लेकुरे वेळी वाकुळे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. काही चुकून मागून एखादा शब्द निघाला असेल ते माझे बोल आहे. काही चांगले विचार आपल्या या ठिकाणी व्यक्त झाले असतील तो ज्ञानोबा तुकोबाचा छत्रपती शिवरायांचा विचार आहे, तो सद्गुरूंच्या चरणी धर्मपीठाच्या चरणी समर्पित करतो. रामकृष्ण.